बीड जिल्ह्यातील दहशतीच्या मुद्द्यावरती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। खासदार सोनवणे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बैठकीमध्ये मुद्द्यांवर नव्हे तर मुद्द्यांवर चर्चा झाली असं त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील स्पष्ट केले। जिल्ह्याला अधिकचा निधी मिळावा याची चर्चा झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची आज बैठक पार पडलेली आहे। समितीच्या सदस्यपदी आमदार विजयसिंह पंडित आणि नमिता मुंद्रांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंकेंना डावलण्याची देखील चर्चा रंगू लागली आहे। नाही, आता त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही। आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। ती बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं। त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ती एका बाजूने बोलत होते। नाही, किरकोळ आहे त्या बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं। ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत, येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय। आज डीपीडीसीची मीटिंग या ठिकाणी झाली। दादा पहिल्यांदा जिल्ह्यात पालकमंत्री आले होते। सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपले मुद्दे या ठिकाणी वापरले, मुद्दे मांडले आणि या डीपीडीसी मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षी जो काय प्लॅन करायचा आहे त्या प्लॅनमध्ये जिल्ह्याला अधिकचा निधी मिळावा हा सर्वांनीच आग्रह धरला आणि त्यात दादांनी पण सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेतो असं सांगितलेलं आहे। त्यामुळे नक्कीच यावर्षी अधिकचा निधी मिळाल्यावर बीड जिल्ह्याच्या विकासाला आणखीन जास्त गती येईल।